नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की आता शरू आणि राहुल जेवण करत असतात आणि ऋषिकेश म्हणत असतो तुम्ही दोघांनी कुठे जायचं नाही आणि अजिबात हट्टीपणा करायचा नाही. शरू, तू आणि राहुल हे घर सोडून कुठे जाणार नाही आहात. जानकी म्हणते हो हो ऋषिकेश, अगदी बरोबर बोललात, यांना मी कुठेच जाऊ देणार नाही. पण ते दोघांना सुद्धा आमच्यात असं मिळून मिसळून घेऊ ना की वर्षानुवर्षांपासून आमच्यामध्ये राहता असंच तुम्हाला फील होणार. जानकीने खरं तर हा टोमणा मारलेला असतो. मात्र बरोबर बोललीस वहिनी, आता लगेच सारंग बोललाच पाहिजे. म्हणजे अजिबात परकेपणा वाटणार नाही, हेच घर आपलं आणि हेच सगळं जग आहे असंच वाटायला लागेल. सुमित्रा म्हणते हो ना, आम्ही सगळे एकत्रच राहतो, तसं तुम्ही सुद्धा आमच्यातच राहायचं. आता इकडे अवंतिका, ऐश्वर्या, जानकी तिघी जणी किचन मध्ये असतात, सगळी आवरावर करत असतात आणि त्यांनी आता चर्चा सुरू केलेली असते. एवढ्या प्रेमानं तिला थांबायला लावलं आणि लगेच ती थांबली ग. बाप रे, काय कमाल आहे ना. ते म्हणते, अवंतिका म्हणते शर्वरीला इथेच थांब असं आईला कसं सांगायला लावलं. आई सुद्धा सहज म्हटल्या की नाही नाही इथेच थांबायला लागणार. जानकी वहिनी सॉलिड आहे सॉलिड. की म्हणते दोघांना थांबवून घेणं गरजेचं होतं आणि ते मला करणं आज फार गरजेचं होतं. नाही काही बोलले असते ना मी तर अवघड झालं असतं. कसं या घरातून निसटले असते तर सत्य कसं शोधलं असतं. त्यासाठी यांना इथेच थांबवणं फार फार गरजेचं होतं. तिकिटाबद्दल एकांतात विचारावं असंच मला वाटायला लागलं आणि आईंचा हसरा चेहरा बघितला आणि लगेच गप्प बसावं असं वाटलं. नको त्याच्यावर विरजण पडायला. हो, इतक्या दिवसानंतर नाना गेले ना तेव्हापासून मन मोकळं हसतानाच बघितलं नाहीये. पहिल्यांदाच एवढ्या हसत होत्या, खुश होत्या. त्यांच्या आनंदात मला काही विरजण टाकायचं नव्हतं म्हणून म्हटलं नकोच काही करायला. जर लगेच विचारायला गेले असते तर तमाशा झाला असता म्हणून मी टाळलंच. शर्वरी वंशनवर चांगलीच नजर ठेवून राहायला लागणार यात काही शंकाच नाहीये. एक सेकंद सुद्धा त्यांना रिकामं सोडायचं नाहीये. हालचालीवर बारीक असं लक्ष ठेवायचं. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघी जणी आता फुल प्लॅन करत असतात की या शर्वरीला कसं पकडायचं आणि कसं तिच्या जाळ्यात तिला अडकवायचं. काय म्हणते, ठीक आहे तू म्हणते अगदी तसंच करू, पण मागच्या वेळेला आपण जेव्हा त्या शर्वरीच्या खोलीची झडती घेतली तेव्हा त्या विक्रांतचा फोन सापडला होता, बरोबर ना? विसरलीस का? बन्सनने तो फोन त्यांच्याकडेच ठेवला होता. अवंतिका म्हणते आता जानकी तो फोन आपल्याला मिळवायचा आहे, एनी कॉस्ट. काहीही झालं तरी तो फोन आपल्याला मिळवायचाच आहे. त्या फोनमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या असणार. की म्हणते हो हो तो फोन मिळवायला लागणार, पण मिळवायचा कसा? सगळ्यात महत्वाचं नानांची डायरी सुद्धा शोधायला लागणार आहे त्या फोनच्या बरोबर, कारण नानांना डायरी लिहायचा शौक होता. दिवसभरात जेवढं काय झालंय ना नाना त्या डायरीमध्ये उतरून टाकायचे. त्यामुळे डायरी काय लिहिली, कशी लिहिली हे आपल्याला शोधायला लागणार. एक तरी पॉइंट शर्वरी वंश, राहुल यांच्या विरोधात लिहिलाच असणारे किंवा शंका वगैरे आली असणारे. त्यामुळे त्या डायरीत खूप काही महत्वाचं मिळणार. आपल्याला काहीही झालं तरी ती डायरी शोधायलाच लागणार आहे, अगदी काहीही झालं तरी. जानकी तुझे म्हणते ते बरोबर आहे, पण आता नानांची डायरी मिळणार कुठे आणि शोधायची कुठे? जे काही वाटायचं ना ते लिहून टाकायचे. ते म्हणायचे मनावरचं आहे ना ओझं हलकं होतं. आपण जे कोणाला सांगू शकत नाही ते डायरीत लिहिल्याने जरा रिलॅक्स फील होतं. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट अशी लिहून काढायची. त्या डायरीत नक्की आपल्याला काहीतरी सापडणार म्हणजे सापडणार बघतो. आपल्याला पुरावा म्हणून सापडतील अशा गोष्टी जर काही लिहून ठेवल्या असतील तर आपला फायदाच आहे ना. का म्हणते वहिनी आपल्याला आधी का नाही आठवलं, खूप मोठं प्रूफ झालं असतं आपल्यासाठी. तो झालं तर ती डायरी शोधायला हवी आहे म्हणजे हवीच आहे. एकदा का डायरी सापडली की सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळणार आहे. त्यामुळे डायरी मस्ट आहे. डायरी तर शोधावीच लागणार आहे, आपण शोधणारच आहोत. ते घरात असताना कशी ती डायरी शोधायची आहे, जरा अवघड आहे ना. की म्हणते अवंतिका ऐकतीस का, दोघांचं आता नुकतंच लग्न झालंय. तू, सौमित्र भाऊजी आणि आई तिघ जण मिळून त्या दोघांनाही आपल्या कुलदैवतेच्या दर्शनाला घेऊन जा. घरही रिकामं सापडेल आणि कोणाला शंकाही येणार नाही. कशी आयडिया आहे? तोपर्यंत मला काय सापडायचंय काय नाही मी सगळं काही सापडून ठेवते. तू सौमित्र भाऊजी आता कुलदैवतेच्या दर्शनाला निघा अशी माझी इच्छा आहे. आईंना सुद्धा सोबत घेऊन जा, म्हणजे आपल्याला काहीतरी तरी हाती लागणार. तर त्याने वेळेतच फोन कर म्हणजे गडबड व्हायची नाही. हो आम्ही जातोय त्यांना घेऊन, आपला प्लॅन हा परफेक्ट झालाच पाहिजे. पण ती का आता घेऊन जाणार असते नवरदेव नवरीला दर्शनासाठी. आणि जानकी म्हणते इथे आता सर्वरी वंशांच्या रूमची झडती होणार म्हणजे होणार आणि विक्रांतचा फोन हा सापडणार. ही केल्या सत्य शोधून काढायचंय म्हणजे काढायचंच आहे. एकमेकींच्या हातावर तिघीही हात देतात आणि आता अगदी तयारीला लागलेले असतात. काही झालं तरी न्याय हा मिळवून द्यायचा आहे नानांना आणि विक्रांतला. इकडे आता काय कमालीचे खुश झालेलं असतात राहुल आणि शर्वरी. माय गॉड, राहुल म्हणतो वा 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 कमाल कमाल. मी तुला म्हटलं होतं ना राहुल जरा थांब, सगळं व्यवस्थित होणार आहे. थांब, माझ्या घरचे लग्न लावून देतील म्हणजे देतील आणि ऑफिशियल आपल्याला परमिशन देतील. त्यामुळे डोंट वरी. बघ बरं थोडं थांबलो, सगळं व्यवस्थित केलं तर बघ मिळाली की नाही परमिशन. टाळ्या वाजवते, एकमेकांना टाळ्या देते. शर्वरी तर इतकी खुश असते, तिला असं वाटतं का आपण जो प्लॅन केलाय तो परफेक्ट केलाय आणि आपल्यावर कुणालाच काही शंका आली नाही. मी तुला म्हटलं होतं ना, झालं की नाही तसं तू सांग, म्हटलं तसं झालं की नाही. म्हणतो हो बाई हो, तू ग्रेट आहेस. मी कुठे काय बोलतोय, तू ग्रेट आहे आणि तू जो प्लॅन करते तो परफेक्ट करते, त्यात काही शंकाच नाहीये. बरं घरच्या लोकांनी आपलं लग्न लावून दिलं, राहायला घर सुद्धा दिलंय आणि सगळ्यात मस्ट
कर्ज फेडायला ते पैसे सुद्धा देणारे म्हणजे सोने पे सुहागा. खरं तर आपलं लग्न झालंय पण सोने पे सुहागा असं झालंय असं वाटायला लागलंय. आईतं घर, सगळं कर्ज फेडण्यासाठी आईता पैसा, सगळंच ते करून देताय रे. आपल्याला फक्त घास खायला ठेवताय. सॉलिड सॉलिड सॉलिड. आणि मी खरंच लकी आहे शरू, सगळं काही मला मिळतंय तुझ्यामुळे. हसत असतो, शर्वरी हसत असते. त्यांना इतका आनंद झालेला असतो की आपण जिंकलोय, आपण काहीतरी वेगळं करतोय. त्या रस्त्यातले काटे ना असे 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 दूर होत आहे ना, असे दूर केलेत ना काटे, त्यामुळे रस्ता अगदी स्वच्छ झालाय शरू. आणि मग सगळं काय मार्ग मोकळा झालाय ग. रस्ता स्वच्छ केल्यामुळे सगळं काही स्वच्छच दिसतंय. पण काटे कसे दूर केले, असे चुटकीसरशी काटे दूर करत गेलो आणि कुणाला काही कळालं पण नाही. खरंच व्हेरी व्हेरी नाईस. शर्वरी आणि राहुल स्वतःनी जे काही कृत्य केले त्यावर ते जाम खुश असतात. हे सगळं करायला काय करायला लागले याचा अंदाज आहे ना तुला? काय केले आणि किती काय डोकं लावलंय ना याचा अंदाज घे, म्हणजे कळेल तुला आपण मागे जाऊन काय घटना केल्यात ते. हो ग शरू, हे सगळं सोपं आणि सहज नव्हतंच. पण मला असं म्हणायचं होतं की काटे दूर झाले रस्त्यातले, एवढं सांगायचा प्रयत्न करत होतो. त्यांच्या पैशांवर आपण आईश करत होतो, काय हवं नको ते करत होतो. आणि विक्रांत मरत होता. हे जे या लोकांना कळालं तर मारून टाकतील. पण आता जेव्हा विक्रांतला कळालं तेव्हा तो कसा रिॲक्ट झाला होता, हे जे या लोकांना कळालं ना तर आपली काही खैर नाही या. शर्वरी म्हणत असते, राहुल मी इतकी खुश आहे ना. तिला तो प्रसंग आठवलेला असतो जेव्हा हे दोघं एकत्र होते किंवा यांना एकत्र असं विक्रांतने पकडलं होतं. तो प्रसंग आठवलेला असतो. मी इतकी खुश आहे ना की बस. त्यानंतर मी कोणाच्या तरी इतकं प्रेमात पडली, इतकी बुडाली आहे, मला इमॅजिनच होत नाही. तुला कसं सांगू मी राहुल, विश्वासच बसत नाही की माझ्यावर मी कोणाच्या तरी प्रेमात पडेल आणि इतकी सगळी बुडाली आहे. खरंच राहुल, आय डोंट बिलीव्ह. सगळ्यात महत्वाचं, तुझ्याशिवाय जगणं आहे ना मला अशक्य झालंय या राहुल. तूच दिसतोय सगळीकडे आणि तुझ्याबरोबर जगणं एवढंच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे असंच वाटायला लागलंय. तो मला सुद्धा तसंच वाटतंय. तुझ्याशिवाय इम्पॉसिबल आहे जगणं. मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. काहीही झालं तरी मी तुझ्याशिवाय नाहीच राहू शकत आहे. पण इथे राहायचं नाहीये, नवीन राहायचं सुरुवातीला, नंतर आपण इथून निघून जायचंय. आपण इथे जर राहिलो तर अजून अवघड होऊन बसणार आहे. तू घरी जा आणि विक्रांतच्या नावावर नानाकडनं बक्कळ पैसा असं मिळव. मग तो पैसा घेऊ आणि आपण अमेरिकेला पळून जाऊ. शर्वरीने आणि राहुलने जबरदस्त असा प्लॅनिंग केला होता. एक तर चोर असतात, बिचारे विक्रांतला फसवत असतात, त्याच्या जो चांगुलपणा असतो त्याचा फायदा घेत असतात. आणि त्यात आता ही शर्वरी तिथून सुद्धा त्याला सोडून पळून जायच्या गोष्टी करत असते. घरी येणार असते, नानांकडनं बक्कळ पैसा घेणार असते. का तर विक्रांत फ्रॉड आहे म्हणून या नावावरती पैसा उचलणार आणि अमेरिकेला ऐश करायला निघून जाणार. हे त्यांनी सगळं जबरदस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं. कायमचे निघून जाऊया, परत माघारी यायचं नाही म्हणजे नाही. अमेरिकेला आपल्याला कोणी शोधू शकणार नाहीये. अमेरिकेला का जायचंय, का म्हणजे काय, या सगळ्यांच्यापासून दूर जायचं की आपलं कॉन्टॅक्ट नाही, कोणी शोधायला येणार नाही, काही नाही. तुला कळतंय का, रोकटोक होणार नाही सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आपण जाऊच या. इथे राहूया ना. इथे राहायला काय हरकत आहे सांग बरं राहुल. इथे राहिलो तर सगळीच अडचणी. तुला कळत नाही का शर्वरी, तर कसं राहता येणार आहे. पकडलं ना तर अवघड होऊन बसणार आहे. तुझ्या घरच्या लोकांना जर आपलं सत्य कळालं तर त्याहूनही अवघड होणार आहे. त्यामुळे आपण पैसा जो काय ना तो सगळा घेऊया आणि इथून लगेच फरार हो, डायरेक्ट अमेरिका. जबरदस्त असं प्लॅनिंग चाललेलं असतं, पळून जायचं वगैरे. याला चुना लाव, त्याला चुना लाव. तेवढ्यात काय दाराची बेल वाजलेली असते. राहुल म्हणतो आता कोण आलं असेल. ती म्हणते 101% विक्रांत आलाय. काय, हो विक्रांतच आलाय. ती म्हणते तू कुठेतरी लप रे राहुल. मी दार उघडते आणि बघते. त्याला जरा आतमध्ये गेला तो की तू पटकन निघून जा, तू लप बरं पटकन. आता शर्वरी या राहुलला लपायला सांगत असते. रे लवकर लप, मी दार उघडते शर्वरी. तर समोर विक्रांत उभा असतो. शर्वरी त्याच्याकडे घाबरून बघते आणि तो रागाने बघत असतो शर्वरीकडे. विक्रांत अगदी रागाने आतमध्ये आलेलं असतं. विक्रांतने येतानाच हातामध्ये काहीतरी आणलेलं असतं, चिठ्ठी असते, म्हणजे काहीतरी लिहिलेलं असतं त्या कागदावर. हे वाच आणि हे काय मला सांग. ना एवढे पैसे कशाला काढले, काय कारण आहे एवढे पैसे काढण्याचं, काही कळेल का मला शर्वरी. आता याला जा विचारत असतो हिला. शर्वरीला विचारत असतो की एवढे पैसे कशाला लागतात बँकेतनं, एवढे एकत्र पैसे कशासाठी काढले आणि एवढ्या पैशांची गरज काय, ते अगदी तत्तमम करायला लागते. विक्रांत तिला म्हणालेला असतो पटापट बोल, पटापट माझ्या प्रश्नांची उत्तर दे. अगदी ही तत्तमम करते आणि अडकल्यासारखी झालेली असते. आता लगेच विक्रांत तिकडे तिकडे बघतो तर तिच्या चप्पलच्या शेजारी एक बूटचा जोड असतो. त्याच्या लक्षात येतं की ही शर्वरी या रूम मध्ये एकटी नाही तर अजून कोणीतरी. आणि अजून कोणीतरी म्हणजे कोण, राहुल असणारे. राहुल शिवाय दुसरं कोण. तुला सगळं सांगते, तू रिलॅक्स हो ना, मी तुला सगळं सांगते. घरात कोण आलंय शर्वरी ते आधी सांग. माझ्याशिवाय या घरात अजून कोण आहे. तूच कोणाची आहे शर्वरी. हे शर्वरी पकडली गेलेली असते. तूच कोणाचे, उत्तर दे शर्वरी. काय माहिती तुझे आहेत का ते, मला काय माहिती. म्हणजे असं कोणता प्रश्न आहे, घरात कोणीतरी शूज आणून ठेवतं आणि मला विचारते का तुझेत का, मी आत्ताच बाहेरून येतोय,
माझे शूज कसे असतील ते? विक्रांत, मला माहित नाहीये शूज कोणाचे. तू खरं खरं सांग, घरात कोण आलंय? शर्वरी, नाटकं करू नकोस हा. मला नाही माहिती कोण आहे घरात. तू मला का त्रास देतोय? पासून काही लपवायचं नाही. आणि विक्रांत आता सगळ्या घरात बघायला लागलेला असतो की घरात नेमकी कोण आलंय. जरा ऐक ना, काय वेडेपणा करतोय? कोण आलंय घरात आणि कुठे दिसतंय तुला? काय चिडचिड करतोय? जरा ऐक की. कोणीच नाहीये. वेड्यात काढायला लागलीस काय? असं कसं होणार? घरात कोणी नाही. सगळीकडे शोधत असतो घरात कोणीतरी आहे, कारण त्याला बूट दिसलेले असतात. तो अगदी वेडा पिसा होतो आणि शोधाशोध सुरू करतो. वेडा झालेला असतो आणि इकडे तिकडे शोधत असतो. आणि त्याच्या मागे ही शर्वरी असते. तुझ्यावर काडीचा सुद्धा विश्वास नाही आहे. एक नंबरची फ्रॉड आहेस तू, फ्रॉड. शूज कोणाचे सांग पटकन. आत्ताच सांगतोय, शूज कोणाचे सांग. विक्रांत चिडलेला असतो. जो कोणी असेल ना त्याने गुपचूप बाहेर येत. जर मला सापडला ना तर मी काय सोडत नसतो. पहिले बाहेर या. माझे पेशन्स तपासू नका. मी जर पेशन्स माझे संपले ना तर मी काय करेल सांगू शकत नाही. बिचारा विक्रम इतका चिडलेला असतो आणि तो आता शोधाशोध सुरू करतो. राहुल आणि शर्वरी इतके चॅप्टर असतात. कपाटामध्ये हा राहुल लपलेला असतो आणि राहुलचा जेव्हा फोन वाजतो तेव्हा विक्रांतच्या लक्षात येतं की कुणीतरी आहे ते कपाटात लपलंय. मात्र कपाटात लपलेला राहुल विक्रांतला सापडतो. रंगे हात त्याने पकडलेला असतो. राहुलला जेव्हा विक्रांत पकडतो तेव्हा शर्वरी हसत असते, कारण त्याला कळालंय चांगलीच गोष्ट आहे की कधी ना कधीतरी कळणार होतं. मग आत्ताच कळालंय चांगलंच. डायरेक्ट त्याला असं ओढत आणतो आणि असा तुडवतो ना. विक्रांत ऐकून घे, विक्रांत ऐकून घे. विक्रांतने आधी त्याला तुडवलेलं असतो. बेडरूम मध्ये काय करतोय? तीही कपाटात लपलाय आणि तू म्हणते तर घरात कोणीच नाहीये. मग हा काय करतोय सांग की. नाही वाटली का रे हे करतानी? ए राहुल, जराही लाज नाही वाटली? अरे माझी बायको आहे ती आणि माझ्या बायको बरोबर माझ्याच बेडरूम मध्ये लपाछपी खेळतोय. लाज वाटत नाही का तुला? त्याचे लोक मला सतत सांगायचे तुमचा मित्र तुमचा विश्वासघात करतोय, तुम्ही नसल्यावर सतत तुमच्या घरी असतो. पण मी विश्वास ठेवला नाही. नाही, माझा मित्र तसं नाहीच आहे. मी अजिबात विश्वास ठेवला नाही. पण खरं तर तेच खरं होतं. होणार राहुल दिलं नाही, कारण मला शरूवर विश्वास होता ना. हे इम्पॉसिबल आहे असं घडणं. राहुल चांगला आहे, तो असं करणारच नाही. इतका मारलेला असतो राहुलला. विक्रांत जरा ऐकून घेतो का? मी नाही तिच्या प्रेमात पडलो, ती माझ्या प्रेमात पडलीये आणि तिने मला जबरदस्तीने इथे थांबवलंय. मी नाही ती तुझ्या घरात आलोय. विक्रांत प्लीज तू समजून तरी घे. ती तुझ्या प्रेमात पडली, मग तू काय करत होतास? नाही म्हणता नाही आलं तुला? कशी प्रेमात पडली तुझ्या ती? इतका मारलेला असतो राहुलला. हा फालतूपणा करताना जराही लाज वाटली नाही काय रे? मारलेला असतो विक्रांत, इतका मारलेला असतो ना, कारण तो चिडलेलाच असतो. विक्रांत इतका मारतोय राहुलला की राहुल काहीही करू शकत नसतो. एका हाताने त्याचं गचंड पकडलेलं असतं विक्रांतने आणि एका हाताने त्याला चांगल्याच ठेवून देत असतो. राहुल अगदी मुकाट्याने मार खात असतो, कारण तो रंगे हात पकडलेला असतो. विक्रांतच्याच बेडरूम मध्ये त्याच्याच कपाटात लपलेला असतो. त्यामुळे त्याला बोलायला किंवा काही सांगायला जागाच उरलेली नसते. आणि हे सगळं विक्रांतला लांबून कळायचं, पण तो विश्वास ठेवायचा नाही. मार खाल्लेला असतो राहुलने. आणि मग एकदा चिडतो आणि जोरात म्हणतो, विक्रांत बासा, तू खूप मारलं, खूप बोलला आणि मीही सहन केलं. माझ्यावर हात उचलला ना तर विसरून जाईन मी तू कोण आहेस. मग विक्रांत बघ मी तुझी काय हालत करीन. आता राहुलही मारायला लागलेला असतो. म्हणजे विक्रांत आणि राहुल या दोघांच्या मध्ये तुंबळ अशी मारामारी सुरू झालेली असते. त्यांच्या कानाखाली ठेवून दिलेली असते. राहुलने इतका निर्लज्ज असतो, एक तर चोर असतो आणि वरून विक्रांतलाच मारत असतो. राहुलने सुद्धा विक्रांतला मारायला सुरुवात केलेली असते आणि विक्रांत असं काय तुडवत असतो या राहुलला. तेव्हा आता शर्वरी विक्रांत धरते आणि म्हणते, बासा बास, अजिबात नाही आता बास, एकदम बास. अजिबात नाही, एकदम बास करायचे. आता त्याला मारायचं नाहीये. आणि राहुल तू इथून निघ लगेच. राहुल निघ इथून, नंतर बोलूया आपण, तू निघ. शर्वरीने भांडणं झाल्या लगेच राहुलला घराच्या बाहेर काढून दिलेलं असतं. म्हणतोय आणि विक्रांत माघारी लागलेला असतो. शर्वरी म्हणते, बास विक्रांत, अजिबात त्याला मारायचं नाहीये, जागेवर थांब. शर्वरी म्हणते, मी बास म्हटलंय ना म्हणजे बासच. खूप काही सहन केलंय मी, आता शांत बसायचा. विक्रांत जोडते, मी पाया पडते तुझ्या, प्लीज बास कर आता, हे नको हा तमाशा, प्लीज विक्रांत. आता ही शर्वरी इतके नाटकं करत असते. मित्र असतो तो, मित्राला पकडलं तिने, म्हणजे विक्रांतने मित्राला आणि शर्वरीला पकडलंय म्हणून चिडलाय नवऱ्या या नात्याने, त्याला मारतोय. आणि आता ही शर्वरी जी असते ती भलतेच नाटकं करायला लागते. हात जोडते, पाया पडते, बास, त्याला मारू नको, रागराग करू नको, चिडू नको विक्रांत, मी तुझ्या पाया पडतीये. म्हणतो, जराही लाज वाटत नाही का ग निर्लज्ज बाई? लाज वाटत नाहीये का? हा विक्रांत बोलतो, इतका बोलतो शर्वरीला. पण शर्वरी खरंच निर्लज्ज असते, तिला काहीही वाटत नाही. तिने जे केलंय ना त्याबद्दल तिला जरा सुद्धा पश्चाताप होत नसतो. पर संशय घेतीये, ड्रामेबाजी करतीये, मी असं करतो, मी तसं करतो, आणि खरं तर शेण तू खातीये. माझ्याच घरात माझ्याच पैशांवर मजा करते आणि माझ्याच मित्राबरोबर. जराही लाज वाटली नाही का ग शर्वरी हे सगळं करताना? खरंच तुला विचार आला नाही माझा? अगं नवरा आहे मी तुझा आणि माझ्या पैशांवर माझ्या मित्राबरोबर मजा करतीये. लाज कशी शिल्लक राहिली नाही तुझ्यात? विक्रांत इतका चिडलेला असतो, इतका चिडलेला आणि इतकं बोलतो या शर्वरीला. रोजपणे मज्जा करतीयेस, मित्र ठेवलाय दुसरा, लाज वाटत नाही? आणि तुला हे गलिच्छ असं घाणेरडं वागायचं होतं ना, म्हणून त्या बिचाऱ्या कार्तिकला इतक्या लांब ठेवून आलीस ना? लांब त्याला ठेवले आपल्यापासनं नाही या विक्रांत. आपले रोज भांडणं व्हायचे, त्याचा विपरीत परिणाम व्हायचा, त्याने तो डिस्टर्ब व्हायचा, त्याच्या मनावर परिणाम व्हायचा.
म्हणून त्याला ठेवून आली आहे मी त्याच्या काळजीपोटी. वा 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 वा, तुला ह्या राहुल बरोबर असे चाळे करायचे होते, अशी मज्जा मारायची होती म्हणून त्याला ठेवून आली आणि आता दाखवती होय की नाही काळजी वाटायची, भांडणं व्हायचे म्हणून. काहीही सांगू नका शरू, एक नंबरची खोटारडी आणि तू काहीही बोलतीस आणि तुझ्यावर मी विश्वास ठेवेन? इम्पॉसिबल. खोटारडेपणा हे नाटक बाहेर जाऊन लोकांना सांग. मी विक्रांत भुलणार नाहीये आणि तुझ्या बोलण्यात आता मी अडकणारच नाहीये. तुझे काय केलंय ना ते फक्त आणि फक्त मला माहितीये. मला तू फसवायला जाऊच नको. शर्वरी, तू काय आहेस आणि काय नाही ना मला चांगलं माहिती. तुमच्या दोघांमध्ये अडचण होता ना म्हणून त्या बिचाऱ्याला नेऊन घातलं इतक्या लांब. प्रेम बिगर भीम काहीच नाहीये तुला त्याच्यावर. कार्तिक सावत्र मुलगा तो सावत्र मुलगा. तुम्ही भेटणार कसे ना, तुमचं प्रेम कसं व्यक्त करणार? जर समोर कार्तिक असेल तर तुम्हाला भेटताच येणार नाही, एकमेकांना आवरणार हो की नाही? म्हणून मग त्याला लांब सोडून आलीस की अडचणच नको. तुला काय वाटतं, तुला सगळी अक्कल आहे आणि माझ्या काहीच लक्षात येत नाही? चाळे मला येऊन सांगणार हीच भीती होती म्हणून तर त्याला इतक्या लांब टाकलंय ना. तर नाटकं करतेस होय शर्वरी, अशी नाटकं करायला जाऊ नकोस. आत्ताच सांगतोय मी, सगळं तुला ओळखून आहे. त्यावर संशय घेतला, भांडणं केले, नको नको ते आरोप लावले, संशय घेतला. मला काहीच वाटत नाहीये, माझ्याकडे एवढा पैसा लुबाडला त्याचंही मला काही वाटत नाहीये. पण तू मला फसवलं का? फसवलंय ना ते खूप वाईट आहे आणि ते मला सहन होत नाहीये, ते मी सहनच करू शकत नाहीये. तू का फसवलंय शर्वरी मला कळेल का? राहुलला फार वाईट वाटलेलं असतं. शर्वरीने फसवलंय या गोष्टीचं विक्रांतला इतकं वाईट वाटतं की अक्षरशः तू रडायला लागलेला असतो. राहुल बरोबर मिळून मला तू का फसवलंय शर्वरी या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं. मी आता तुला माफ करणार नाहीये. नानांना येऊ दे आणि त्यांच्यासमोर सगळं खरं खोटं काय ते होऊनच जाऊ दे. येऊ दे नानांना आणि कळूच दे. सगळा प्रसंग राहुल आणि शर्वरीला आठवलेला असतो जेव्हा विक्रांत म्हटलेला असतो नानांना येऊ दे, सगळं काय घडलंय ना ते मी सांगतो म्हणजे सांगतोच. तेव्हा आता लगेच शर्वरीला हे आठवलेलं असतं आणि ती राहुलला म्हणते की राहुल, त्यावेळेला मी इतकी घाबरले होते की हा विक्रांत जर नानांना सगळं सांगतोय तर मग पंचायत होऊन बसेल. जर हे खरं कळालं असतं ना तर अख्ख्या प्रॉपर्टी मधून मला बेदखल केलं असतं. विक्रांतची माफी मागितली, टेन्शनच नको, माफ कर, चुकलं बिकलं मग काय, सॉरी मला माफ कर, माझं चुकलंय, खरंच मला माफ कर विक्रांत, चुकलंय माझं, मी माफी मागतेय ना. तोपर्यंत विक्रांत फोन लावायला लागलेला असतो नानांना. प्लीज प्लीज प्लीज, मी हवं तर नानांच्याकडनं पैसे घेते, तुला पैसे रिटर्न करते, पण नाना नाही याचं काही सांगू नको, ते सहन करणार नाही. वा 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 वा, काय नाटकं करतीस ग शर्वरी, कांड केलेस आणि नानांना सांगू नको म्हणून रिक्वेस्ट करतेय. जराही लाज वाटत नाही का ग निर्लज्ज बाई? इकडं दे, मी नानांना सांगणार म्हणजे सांगणार. तिने त्याने फोन करायलाच लावला की नानांना सांग आणि आत्ताच्या आत्ता बोलावून घे. तुम्ही नानांना फोन केलाच माझ्या फोनवरून की राहुलला सगळा काही प्रकार सांगत असते ना शर्वरी. जानकी आता शर्वरीच्या रूमकडे निघालेली असते. नाना मुंबई एअरपोर्टला पोहोचले होते, लगेच घाईघाईने ते निघाले होते. सांगते म्हटल्यावर काय लगेच ते माघारी वळाले. एक तर मी म्हटले म्हणून ते यायलाही निघाले आणि नका येऊ असं म्हटल्यावर परत मागं वळाले. म्हणतो जे काय झालं ते झालं शर्वरी, पण जे नशिबात असं ते होतच की नाही. आपल्या रस्त्यातले काटेही दूर झाले आणि आपलं लग्नही झालं, सगळं छान आणि व्यवस्थित आपल्या मनाप्रमाणे झालंय बघ. आणि विक्रांत दोघे सुद्धा आपल्या कर्माने गेले. जाऊ दे मरू दे. आता जानकी हे दारात उभा राहून ऐकत असते आणि राहुल हसत असतात की नाना आणि विक्रांत गेले म्हणून आपल्या आपल्या कर्माने ते मेले. आणि हे वाक्य जानकीने दाराच्या उभा राहून ऐकलेलं असतं. आता दोऱ्या दार वाजवते वंस वंस. ते आता खूप घाबरलेले असतात घरात. पटकन शरू दार उघडायला चाललेली असते. या तुम्हाला डिस्टर्ब केलं पण कामच तेवढं महत्वाचं होतं ग. डिस्टर्ब वगैरे काय नाही. पूजा सुरू होतीये, लगेच बाहेर यायचंय पूजेसाठी. सकाळी 6 वाजता कुलदैवतेच्या दर्शनाला जायचंय. मित्र भाऊजी, अवंतिका, आई तुम्ही सगळे जाणार आहात. म्हणते ठीक आहे, तू म्हणशील तसं वहिनी. तुम्हाला सांगायचंच राहिलं, स्टोर रूम मध्ये ना विक्रांत भाऊजींची बॅग सापडली. काय बोलतेस वहिनी? आता धक्का बसलेला असतो आणि शर्वरीच्या चेहऱ्यावरचाच रंग उडालेला असतो आणि हा उडालेला रंगच जानकीला बघायचा असतो. म्हणते हो ना, पोलिसांनी विक्रांतचं सामान दिलं ना तेव्हा तिथे ठेवली होती. पण ती पोलिसांनी बॅग दिली? मला नाही माहिती. माती वगैरे लागली असं काही नव्हतं, व्यवस्थित बॅग होती एकदम. महत्वाचं त्या बॅगेत पर्स सापडली आणि त्या पर्स मध्ये तिकीट सापडलंय त्यांचं. ते मुळशी तिकीट होतं. तिकिटावर नाना जाण्याच्या आधी 3 दिवस विक्रांत इथे आले म्हणजे मुळशीत आले असं, म्हणजे तिकिटावर जी तारीख आहे ना त्यावरनं स्पष्ट दिसतंय. नाना जायच्या आधी 3 दिवस आधी विक्रांत मुळशीत आलेला होता. पण ते हो का 3 दिवस आधी आला होता का? अरे बापरे. कोर्टात म्हणाला होता ना ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मुळशीत आला होता विक्रांत. त्या लगेच तो प्रसंग आठवलेला असतो. शर्वरी म्हटलेली असते की ज्या दिवशी नाना मला पैसे देणार त्याच दिवशी मुळशीत आलेला होता विक्रांत. मला आश्चर्य वाटलं, जर विक्रांत भाऊजी 3 दिवस आधी आले होते तर मग तुम्ही त्याच दिवशी आले होते असं कसं म्हटलं? जाण्याच्या आधीची 3 दिवसाची तारीख कशी आहे तिकिटावर? म्हणजे आश्चर्य वाटलं. वंस म्हणते कदाचित 3 दिवस आधी तिकीट काढलं असेल, काही कॅन्सल केलं असेल, कारण का असेल काही, किंवा मग डायरेक्ट त्या दिवशी आला असेल. म्हणजे मला एवढं कन्फर्म नाही सांगता येणार. 3 दिवस आधी त्यांनी का तिकीट काढलं हे काहीच माहित नाही. म्हणजे मी खरं सांगतेय वहिनी, तुला हे सगळे प्रश्न का पडतात? सगळं झालंय ना जिकडे तिकडे, मग तू का सगळे प्रश्न विचारतीये आणि का स्वतःच्या डोक्याला त्रास करून घेतीये?
आता झाल्या गोष्टी आपण विसरून जाऊया, आता नव्याने सुरुवात करू ना. का तुला त्याच गोष्टी पडतात ग? निकाल लागलाय, सगळं व्यवस्थित झालंय, निर्दोष मी साबित झालीये, मग या गोष्टींचा विचार करण्यात अर्थच नाहीये ना. म्हणते बघा वंश, वाईट वाटून घेऊ नका हो. तारीख जरा वेगळी वाटली तुम्ही सांगण्यात आणि ती तारीख जरा चेंज होते ना, म्हणून विचारलं, काहीतरी वेगळं वाटलं म्हणून. असं काही विशेष नाही आणि फरक तर असं फार मोठं काही नाही. त्यामुळे डोंट वरी, अजिबात एवढं काही टेन्शन घेऊ नको. अगदी सहज तारीख वेगळी वाटली म्हणून शंका काढली. राहुल म्हणतो, कसं आहे ना वहिनी, आमच्यावर एवढा विश्वास दाखवला, एवढं प्रेम केलं, आमचं लग्न लावून दिलं आणि आता असे तुम्हाला प्रश्न पडतात, म्हणून जरा आम्हालाही वाईट वाटतंय की असं का होत असेल किंवा तुम्ही असं का वागत असाल. विश्वास दाखवून अचानक असे प्रश्न विचारायला लागल्यावर वहिनी टेन्शन येणारच ना हो. असं कसं बोलताय तुम्ही? आता लगेच शर्वरी बोलायला लागलेली असते, वहिनी ऐश्वर्या वहिनी तुझ्या डोक्यात भरवलंय का परत? कारण ती ऐश्वर्या वहिनीच्या डोक्यात काय येतं आणि काय नाही तिचं तिला माहिती आहे. तिच्या बोलण्यावरून तिने डोक्यात काही भरवलंय म्हणून तुझ्या डोक्यात काय चाललंय तर तू विचार काढून टाका प्लीज. ती ऐश्वर्या वहिनी कशी आहे तुला माहिती आहे ना, ती काहीही डोक्यात घेते आणि कसलेही प्रश्न विचारते. नाही नाही नाही, असं काही नाहीये. काय शर्वरी वंश, काहीही विचार करता ती कशाला काय भरवायला लागेल? एवढ्या आनंदाने तुमच्या लग्नात सामील झाली, ती सुद्धा विसरून गेली. आता काही नाहीये, म्हणजे तुम्ही विचार करताय ना वंश, तसं तर काहीच नाहीये बघा. बद्दल असं काहीच विचार करू नका. तिने मला काही सांगितलं नाही, ती सुधारली माहिती ना तुम्हाला. माझ्या डोक्यात विचार आला आणि मी अगदी सहज बोलता बोलता बोलून गेले. असं काहीच नाहीये, याने सांगितलंय त्याने सांगितलंय आणि म्हणून तुमच्याकडे आली. नाही, असं काहीच नाहीये. डिस्कस करावं एवढंच आणि एवढंच, बाकी काही नाही बघा. आता राहुल आणि शर्वरी असे चपापलेले असतात ना की बस. नाही ग, तू असं विचारते, शंका घेते, मग भीती वाटते ना बहिणी. भीती वाटणार की नाही सांग बरं? सगळं होऊन सुद्धा तुझ्या डोक्यात प्रश्न येत आहे ना, मग त्यामुळे मग भीतीच वाटतीये. तुझ्या डोक्यात एवढं सगळं होऊन सुद्धा प्रश्न येत आहे, नको नको त्या शंका येत आहे, मग आम्ही निघूनच जातो, आम्ही राहतच नाहीये इथे. म्हणजे तुझ्या डोक्यात शंका कुशंका काहीच येणार नाही आणि मग आम्ही आमचं निघून जातो. सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनाच मनस्ताप नको, त्यामुळे प्लीज आम्ही निघूनच जातोय. आणखी घाबरलेली असते. आता हे जे निघून गेले तर शोधायचं कुठून काय सत्य? आम्ही बेंगलोरला जातो आणि सेटल होतो. बेंगलोरला गेलो की आम्ही खुश होणार आणि तुम्ही सुद्धा खुश होणार आणि कोणालाही मुळात टेन्शनही राहणार नाही. त्यापेक्षा आम्ही असं करतो, जातोच आम्ही बेंगलोरला निघून. वहिनी डोंट वरी, आम्ही आमचं सामान पॅक करतो आणि बेंगलोरला निघतो. तो एक्झॅक्टली वहिनी, आम्ही आमच्या लाईफमध्ये खुश, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश, कुणीच कुणात इंटरफेअर करणार नाही, आम्ही जातोच. सॉरी राहुल शर्वरी वंश, वाईट वाटलंय का? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. चूक झाली, परत असे प्रश्न विचारणार नाही, शंका घेणार नाही. खरंच सॉरी, मी चूक झाली मान्य करते बाई, नाही विचारणार आहे मी प्रश्न. दोघंही गैरसमज करू नका. माझ्या डोक्यात प्रश्न आला आणि आपला सहज लगेच विचारला, अगदी सहज आपलेपणाने विचारला. पण तुम्हाला वाईट वाटलंय ना तर सॉरी, मी तुम्हाला काही परत विचारायला जाणार नाही आणि त्रास होईल असं तर काही बोलणारच नाही. हे घर तुमच्या दोघांचं सुद्धा आहे, त्यामुळे प्लीज असं काही वागायचं नाही. आणि घर सोडून जाण्याच्या भाषा तर करूच नका. तुम्हाला त्रास होईल, वाईट वाटेल ना, असं मी विचारणार नाही ना वागणार नाही. खरं सांगतेय मी वंश, सॉरी. असं होणार नाही. मी कोणत्याच बाबतीत चौकशी करणार नाही, कुठली शंका आली तरी विचारणार नाही. सॉरी. मी आता खरंच सॉरी म्हणतीये. तुम्ही कुठे जायचं नाही, मी आत्ताच सांगतेय. प्लीज गैरसमज करू नका प्लीज. हेच बाहेर तयारी करायची पूजेची वगैरे, आणि तुम्हाला दोघांना कुलदेवतेच्या दर्शनासाठी जायचंय, विसरायचं नाहीये. आत्ताच सांगतेय, विसरायचं नाहीये. लवकर उठायचं, तयार व्हायचं आणि आधी कुलदैवतेचं दर्शन करून घ्यायचं. कुलदैवतेचं दर्शन केलं की आपण आपल्या कामाला, संसाराला मोकळे झालो. बहिणी तू सांगती अगदी तसं आणि तसंच होणार. जानकी तर हसत रूमच्या बाहेर गेलेली असते. राहुल आणि शर्वरीला टेन्शन आलेलं असतं की ही जानकी राहुल कसले प्रश्न विचारतीये. लगेच आता त्या ऐश्वर्या अवंतिका रूम मध्ये असतातच आणि आता या तिघी जणी एकत्र येऊन परत इथे काय घडलं यावर चर्चा करणार असतात. जानकी इकडे येते, काय ग काय म्हणाली ती? शर्वरी यांचं अगदी कॅज्युअली म्हणाल्या, 3 दिवसापूर्वीचं तिकीट विक्रांतने मला नाही सांगता येणार मी कशासाठी आला, का कॅन्सल केलं, मला खरंच काही माहित नाहीये. अगदी सहज न घाबरता शर्वरी वंशने उत्तर दिलं. पण ते मला माहितीये ती खूप स्मार्ट आहे, ती असं उत्तर देणार याची गॅरंटी होतेच. जानकी म्हणते हो ना, खूपच स्मार्ट आहे. हेही वाटतंय की सगळं ऐश्वर्या माझ्या डोक्यात भरतीये, म्हणून तिने डायरेक्ट बोललं की ऐश्वर्याचं एवढं काही मनावर घेऊ नको, तिला सवयच आहे असं डोक्यात भरवायची. कशाला भरवेन नाही या शर्वरीची. बघूया आता काय करायचंय. अवंतिका ऐश्वर्या आणि जानकीला विचारते. सापडलं पण त्या रिलेटेड काहीच माहित नाहीये. शोधणं मस्त आहे आपल्यासाठी. या तिघी आता चर्चा करत असतात. तुम्हाला असं वाटत नाहीये शरुताईंना तिकिटाबद्दल विचारून चूक केलीये? चूक वगैरे नाही, मी मुद्दाम केलंय अवंतिका. जर काहीच केलं नाहीये तर घाबरण्याची गरजच नाहीये, आणि जर काही केलं असेल तर नक्कीच कुठे काहीतरी चूक करणार आणि आपल्या जाळ्यात त्या अडकणार. मला माहिती आहे ना, म्हणूनच मी विचारले मुद्दामून. हा भाग इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. फुल आणि शर्वरी देवदर्शनाला गेलेले असतात. ऐश्वर्या आणि जानकी पटापट रूम लगेच
बघायला सुरुवात करतात, कारण पुरावा शोधायचा असतो. त्यांचा फोन सापडलेला असतो ऐश्वर्याला आणि जानकीला. दिवशी विक्रांतचा खून झाला त्या दिवशी आदल्या रात्री विक्रांतने नानांना फोन केला होता. तरी वाया गेलीये मला आणि तुम्हाला फसवते असं नानांना मेसेज सुद्धा केला. पुरावा शर्वरी वंशांच्या विरोधात कामी येणार. ऐश्वर्या आणि जानकी तो मोबाईल घेऊन बाहेर येतात, तेवढ्या शर्वरी आणि राहुल त्यांच्या समोर उभे राहतात. चौघे समोर असतात आणि आता बघू ऐश्वर्या आणि जानकी राहुल आणि शर्वरीला काय प्रश्न विचारणार आणि ऐश्वर्या कशी या शर्वरीला आडवी पाडणार आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवणार आणि ती सुद्धा कोणत्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं देते हे बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.